नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर सकाळी 5:30 वाजताच उठली होती. अचानकच जाग आली होती. पुन्हा झोपायचा प्रयत्न केला पण झोप लागाना. उठून बसले, गरम पाणी केलं, एक ग्लास गरम पाणी पिले आणि त्याच्यानंतर म्हटलं की आपलं काम करायला घ्यावं. तर आता सगळे झोपलेले होते. दुसरं तर काय मी काम करणार नव्हते, कारण सगळे उठल्याशिवाय मला घरं तर आवरताच येत नाहीत. मग म्हणलं आपण संडास बाथरूम वगैरे साफ करून घ्यावं. तर आंघोळ करायच्या अगोदर मी वॉशरूम आणि संडास आहे ते साफ करून घेतलं. पाणी गरम करायलाच ठेवलं होतं. तोपर्यंत म्हणलं हे सगळं स्वच्छ करून घ्यावं. आता हे सगळं स्वच्छ झालं. इकडे गॅलरीमध्ये ना रोज आमची बेला जणू सुसूपोटी वगैरे करत असतात. तर आता तीही मला साफ करून घ्यायची होती आणि आज सकाळचं खूपच लवकर आहे ते उठल्यामुळं साफ करायला घेतलं. पोटी हे काढून घेतलं. भरपूर गॅलरीमध्ये मी पाणी घालून घेतलं. डेटॉलचं पाणी घातलं आणि पुन्हा धुवून झाल्यानंतर ना पुन्हा एकदा पाण्यात डेटॉल घातलं आणि वतून घेतलं. आता बाथरूम साफ झालं तर त्याच्यात पण बादलीत डेटॉल घातलं आणि तेही पाणी मी पूर्ण बाथरूममध्ये वगैरे घालून घेतलं. आता इकडे बाथरूम हे सगळं साफ झालेलं होतं. पाय पुसणे आहेत ते टाकून घेतले आणि नंतर ना मग आता जाणार होते मी आंघोळ करायला. तर आंघोळ झाली आणि अंडी उकडायला टाकली होती. तर आज नाश्त्याला तर मी काय बनवणारच नव्हती. जणू आणि बेलासाठी दोघींना अंडी उकडायची होती. त्याच्याबरोबर मलाही मी 2 अंडी उकडायला टाकली. त्यांना खायला दिलं. मीही 2 अंडी खाल्ली, चहा पिली आणि निवांत बसले होते. आता हे 8-9 वाजलेले होते बघा. 9 वाजलेले आहेत आणि 9च्या सुमारास मी आहे ना स्वयंपाक करायला घेतला होता. तर ब्राऊन चणा आहे तो काल भिजायला टाकलेला होता, तो शिजायला घातला. त्याच्यानंतर 2 टमाटर, 2 कांदे, लसूण, अद्रक, कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतली. 3-4 पळी तेल घातलं, थोडासा कढीपत्ता घातला, ती पेस्ट घालून घेतली. चांगलं पाणी आटेपर्यंत मिक्स करून घेतली. वरून थोडंसं काळं तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि चणा मसाला घालून मिक्स केला. वरणे चणे घातले आणि जेवढी आपल्याला रस्सा पाहिजे होता तेवढं पाणी घालून घेतलं. तर चणा झाल्यानंतर वरून कोथिंबीर घातलं. चण्याची भाजी साईडला काढून ठेवली आणि आता चपात्या बनवायला घेतल्या. आता माझा सगळा स्वयंपाक तयार होत आलेला होता. तोपर्यंत मुलंही उठतील. मग आंघोळीला पाणी ठेवलं आणि जसं जसं पाणी तापलं तसं सगळ्यांना उठवत होते. उठल्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि जेवणाची जे काय भांडी होती ते देखील मी घासून घेतलेली होती. आता हे माझं दुपारचंच आहे. त्याच्या आधीमध्ये तर चहा पाणी होतच असतो या. तर इकडे मुलीने फ्रूट्स मागवलं होतं, तेही फ्रूट्स खाल्लं आणि त्याच्यानंतर ना आराम केला. आता हे संध्याकाळचे 6 वाजले होते. त्याच्या अगोदर चहा पाणी आमचं सगळ्यांचं झालेलंच होतं. पण स्वयंपाक काय करायचा तोच विचार करत होते. आणि आता ना मला बेला आणि जनासाठी चिकन बनवायचं होतं. तर दोघांसाठीच मिस्टर येताना चिकन घेऊन आलेलं होतं आणि ते जसं आपण आपल्यासाठी बनवतो ना त्याच पद्धतीने बनवायचं होतं. एक छोटासा कांदा आहे बारीक चिरून घेतला, थोडंसं तेल पातेल्यात घातलं आणि कांदा घालून चांगलं परतून घेतलं. आता चिकन लवकर शिजण्यासाठी मी इकडे छोट्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. कांदा ब्राऊन झाला की त्याच्यात चिकन घालून घेतलं. चिकनमधलं सगळं पाणी आटवलं. गरम झालेलं पाणी आहे ते घालून घेतलं. आता जेवढं सूप बनवायचं होतं तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. तिकडे चिकन शिजायला ठेवलं आहे. आता मला बनवायचं होतं त्यांच्यासाठीच भात. तर आज दुपारी मी दुपारच्या जेवणामध्ये भात बनवलाच नव्हता. सकाळी अंडी दिली आणि दुपारी आहे काल रात्रीचा थोडासा भात शिल्लक राहिलेला होता ते आणि दही दिलं. त्याच्यामुळे आज मी भात बनवला नाही. पण आता संध्याकाळच्या वेळेला भात बनवायचा होता. जसं आपण आपल्या मुलांची काळजी वगैरे घेतो त्याच प्रकारे ह्या दोघींचीही काळजी घ्यावी लागते. त्यांनाही जे काय खायला लागतं ते द्यावं लागतं. तर मी भात झाला, कुकर साईडला काढला आणि त्याच्यानंतर थंड करायला ठेवला. आता इकडे मला बनवायची होती मसुरीची डाळ. तर मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले होते, 2 टमाटर बारीक चिरून घेतले होते. त्याच्यानंतर मी थोडंसं तेल घातलं, वरून कढीपत्ता घातला आणि कांदा आहे तो देखील घातला.
कांदा तळतोय तोपर्यंत सगळी भांडी इकडे स्वयंपाकाची होती, इकडे वॉश बेसिनमध्ये ठेवलेली होती. तर त्याच्यातलेच भांडे आहेत ते काढून घेतले. आता आधीमध्ये जेवण वगैरे केलेलं असेल, काय खाल्लेले असेल ती भांडी आहेत ती मुलं इकडे वॉश बेसिनमध्ये आणून ठेवतात. त्याच्यामुळे कढीपत्ता जे काय खरकट वगैरे असेल इकडे वॉश बेसिनमध्ये गेलं तर ते चोकअप होतं. मग घासायच्या अगोदर सगळे भांडे असे स्वच्छ धुवून घेते. जरी त्याच्यामध्ये काय घाण असेल तर ते साईडला काढून घेते. आता सगळं धुतलं पण काही घाण नव्हती. त्याच्यानंतर पुन्हा ते भांडे पण वॉश बेसिनमध्येच आहे ते ठेवून दिले. आता सगळा स्वयंपाक ही जेव्हा होईल, जेवणं होतील तेव्हा सगळी भांडे आहेत ते घासून घेणार होते. तर कांदा असा ब्राऊन झालेला आहे, वरून टमाटर घातला, हळद घातली, थोडंसं तिखट घातलं आणि मसुरीची डाळ घालून आहे ना चांगली फ्राय करून घेतली. चवीनुसार मीठ घातलं आणि डाळीला चांगलं मिक्स केलं. आता जेवढी पातळ डाळ बनवायची होती ना तेवढं पाणी घालायचं. तर मी सगळं पाणी घातलं. आता डाळ इकडं उकळायला ठेवलेलं आहे. डाळ उकळती तोपर्यंत चिकनही शिजलेलं होतं. आता गॅस बंद केला चिकनचा आणि भाताची अशी कुकरची वाफ काढून घेतली. भात थंड करायला एका ताटामध्ये काढून घेतला. आता इकडे पायापाशीच ना जनू आणि बेला दोघी इकडे किचनमध्येच बसलेले आहेत. त्यांना खूप भूक लागलेली आहे. त्याच्यामुळे भात थंड करायला ठेवला. आता थंड होऊस तर दोघींनाही दम नाही. तर बेलासाठी मला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं होतं. दळून चांगली पेस्ट घेतली, वरनं सूप घातलं आणि त्यांच्यासाठी असं छान पेस्ट करून घेतली. आता बेलाला पहिलं मी खायला दिलेलं होतं आणि बेला इकडे किती मजेने एकदम छान खाते. तर आता बेलाला खायला दिल्यानंतर ना जनूलाही लगेच पाहिजे होतं, पण तीही गरम खात नाही. माझा सगळा स्वयंपाकच झाला होता. डाळ झाली होती, चिकन झालं होतं. मग जनूला आहे तो भात गार करायला ठेवलं होतं आणि पहिलं ताटामध्ये चिकन दिलं की फक्त चिकन खाऊन घेते आणि भात तशीच सोडते. त्याच्यामुळे चिकन आहे ते चांगलं मिक्स करून घेतले. आता इकडे मी काढा प्यायला घेतलेला होता कारण मला रात्रीचं जेवण नव्हतं करायचं आणि मुलीसाठी ऑमलेट बनवायचं होतं. 2 अंडी फोडली, त्याच्यात मीठ घातलं थोडंसं आणि मस्त पोळी आहे ती अशी बनवून घेतली. आता सगळ्यांची जेवणं वगैरे झाली होती. त्याच्यानंतर जो काय माझा स्वयंपाक शिल्लक होता तो सगळा स्वयंपाक मी साईडला असा भांड्यात काढून घेतला आणि आता हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार होते. तर डाळ होती, त्याच्यानंतर हे बेलासाठी जे मी भात दळलेला होता तोही एका डब्यामध्ये काढून घेतला. आता हे 2 दिवसाचं बेलाचं ना जेवण आहे. आता ह्याच्यामध्ये ना फक्त तिला देताना एक चिकनचा पीस द्यायचा आणि सूप द्यायचं आणि ते एकदम एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. मग बेला एकदम छान असं आवडीने ती खाते. तर दिवसातनं एकच टाईम द्यायचं, बाकी अंडी व दही वगैरे काय दिलं तर ती खाते. तर भात पण शिल्लक राहिलेला होता तोही काढून घेतला. आता हे सगळं आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर खूप सारी अशी स्वयंपाकाची भांडी वगैरे पडलेली होती. जेवणाची भांडी, स्वयंपाकाची भांडी आणि एक साथच आता हे सगळे घासून स्वच्छ करून घेणार होते. तर सगळा किचन वट्यावर जो काय पसारा झालेला होता सगळा आवरून घेतला. आणि आज मिस्टर जाणार होते ना, त्यांची आत्या वारल्या होत्या, त्यांना सावडायचं होतं. तर ते सावडायलाच मिस्टर संध्याकाळची त्यांची 11:15ची ट्रेन होती. तर त्यांनीच ते जाणार होते. तर तोपर्यंत माझं जे काय सगळी कामं होती घरातली ती सगळी आवरून घेतली आणि आता किचन वाटा बी एकदम स्वच्छ असा करायला घेतलेला होता. तर सगळी कामं वगैरे झाली आणि आता तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन प्रेस करा. बाय, थँक्यू.